नमस्कार, मी अश्विनी आव्हाड. मी तुमचं माझ्या स्वामिन्या फॅशन डिझायनर या चॅनलवर तुमचं स्वागत करते. तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी जसं दाखवलं होतं की ही कस्टमरची साडी आहे आणि ह्या साडीपासून आपण 2 फ्रॉक ऑलरेडी 2 शिवलेले आहेत. 4 वर्षाच्या मुलीच्या 2 फ्रॉक शिवलेल्या आहेत. तर आज आपण याच्यापासून 2 वर्षाच्या मुलीची तिसरी फ्रॉक शिवणार आहोत. तुम्ही बघू शकता कपडा अजून साडीमधला भरपूर सारा उरलेला आहे. तर आज मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की 2 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक हा कसा कटिंग करायचा आणि कसा शिवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे. ते 4 वर्षाच्या मुलीचा फ्रॉक शिवलेले 2 व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तर तुम्ही पण तिथे जाऊन बघू शकता. तर आता मी 2 वर्षाच्या मुलीचं माप इथे कटिंग करते. इथे मी डबल फोल्डिंगमध्ये अस्तर घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. 1 मीटर अस्तर भरपूर होतं. हे माप तुम्ही 1 किंवा 2 वर्षाच्या मुलीसाठी हे तुम्ही माप यूज करू शकता. तर इथे मी तुम्हाला दाखवते. त्या 2 वर्षाच्या मुलीची छाती आहे 20, शोल्डर आहे 10. तर इथे मी आज शोल्डर पूर्ण घेणार आहे, 4ची शोल्डर घेणार आहे आणि तिची जी गळा रुंदी आहे ती गळा रुंदी 1.5ची गळा रुंदी घेणार आहे. तर 20ची छाती आहे, त्याचा चौथा भाग 5 आणि 5 मध्ये 2 ॲड करायचे म्हणजे 7. 2 ॲड करून 7 होतात. इथे 7 वर मी टिक करते. शोल्डर आपण 4ची घेतली, 1.5ची गळा रुंदी घेतली. इथे मोंडा 4.5चा घ्यायचा. तुम्ही 4चा पण घेऊ शकता, पण मुलींना फ्रॉक ही लूज लागते म्हणून मी 4.5चा घेतला आहे. आणि गळ्याची जी उंची आहे ती 3.5ची आहे. 3 किंवा 3.5 हे माप भरपूर होतं 2 वर्षाच्या किंवा 1 वर्षाच्या मुलीसाठी. सगळ्या साईडने माप पूर्ण व्यवस्थित आहे का हे बघून घ्यायचं. आता तिची पूर्ण चोळी उंची ही 8 आहे. तर शोल्डरमध्ये अर्धा इंच फिटिंगला जाईल आणि खालच्या साईडने आपण ती चुन्यांची घेर देणार आहोत, त्याच्यात अर्धा इंच जाईल. त्याच्यामुळे चोळी उंची 8ची आहे. तर मी इथे त्याच्यात एक्स्ट्रा 1 ॲड केला आहे, तर 9 वर इथे मी मार्क करते. तुम्ही बघू शकता. इथे आपल्याला छोटासा हलकासा असा सेप द्यायचा आहे. जर तुम्हाला अंदाजे सेप नसेल तर ह्या साईडने 1 इंचावर मार्क करून तिथे हा सेप द्यायचा. आपण पुढचा गळा गोल ठेवणार आहोत आणि मागचा पण गळा गोल ठेवणार आहोत. आणि कमरेच्या साईडने अर्धा इंचावर मी मार्क करून बघू शकता. हा असं आपलं पूर्ण माप रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता. चोळी उंची तिची फिटिंगची 8 आहे, तर मी त्याच्यात एक्स्ट्रा 1 ॲड करून 9ची घेतली आहे. गळा रुंदी ही 1.5ची आहे आणि शोल्डर ही 4ची आहे आणि मोंडा हा 4.5चा आहे. अशा प्रकारे आपलं माप पूर्ण झालेलं आहे. आता आपण ही कटिंग करू. इथे बघू शकता तुम्ही, मी कटिंग करून घेतलेली आहे आणि आपल्या साडीच्या कपड्यावर पण कटिंग केलेली आहे. तर अस्तरचा कपडा वरच्या साईडने ठेवून इथे गळ्याच्या भोवती शिलाई मारून हा कपडा आपल्याला आतमध्ये असा पलटी करायचा आहे आणि पूर्णपणे सगळ्या साईडने लॉक करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्या इथे गळ्याची पुढची साईड आणि मागची साईड गळ्याची फिनिशिंग करून रेडी झालेली आहे. तुम्ही बघू शकता. आता आपल्याला फ्रंट जी पुढची बाजू आहे त्या बाजूवर आपल्याला उरलेल्या काठाचा जो उरलेला साडीचा पदर आहे त्या पदराची थोडीशी डिझाईन आपल्याला पुढच्या साईडला करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता. हा मी कपडा व्यवस्थित अंतरून घेऊन जी पुढची साईड आहे ती व्यवस्थित प्रकारे इथे ठेवायची आणि त्याच्या साईडच्या गळ्याच्या साईडने मार्क करून घ्यायचं आणि ही साईड पूर्णपणे आपल्याला चॉकने आखून घ्यायची आहे. आता इथे जो आपला गळ्याचा सेंटर येतो त्या गळ्याच्या सेंटर पासून मध्ये खूण करून घ्यायची आहे आणि तुम्ही इथे गोल सुद्धा सेप देऊ शकता किंवा जो असा चौकोनी सेप असतो तो सुद्धा देऊ शकता. तर इथे मी
आपल्याला इथपर्यंत कपडा लावायचा आहे. तर मी इथे मार्क करून घेतलेला आहे, जी फ्रंट साईड आहे तिथे मार्क करून घेतलेली आहे. आता हा कपडा काढून मी इथे गोल आकारात इथे शेप घेणार आहे. तुम्ही बघू शकता हा गोल आकारात मी शेप घेतलेला आहे. तुम्हाला जर गोल आकार नसेल आवडत तर तुम्ही असा जो क्रॉस साईड येतो तो तसा पण घेऊ शकता. ते मी ते गोल शेपमध्ये घेतलेला आहे. आणि हा गोल शेप आपल्याला व्यवस्थित कट करून आपली जी ही पुढची बाजू आहे त्या पुढच्या बाजूला ह्या साईडने आपल्याला इथे पूर्ण पॅक करायचं आहे. तर मी हे कट करून घेते. तुम्ही कोणत्या पण साईडला ही डिझाईन लावू शकता. आपण जे मार्क केलेलं आहे त्याच्यात थोडं साईडने कटिंग करायची, तर थोडी साईज ठेवायची. जेणेकरून कपड्यावर आपण जेव्हा ही डिझाईन ठेवणार तेव्हा पुढे कमी नाही पडली पाहिजे, म्हणून आपण व्यवस्थितपणे हे करायचं. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपली ही डिझाईन इथे याच्यावर व्यवस्थित पूर्ण सगळ्या साईडने हे करून घ्यायचे आहे, लावून घ्यायचे आहे. इथे मी याला आतल्या साईडने अस्तर नाही टाकलेलं. आता ह्या साईडने आपल्याला आपली जी पायपिंग असते, हे बघा इथे बघू शकता, हा कपडा व्यवस्थित याच्यावर लावलेला आहे. आता ह्या साईडने ही सगळी साईड आपली शिलाईमध्ये जाणार आहे. ते पुढची जी साईड आहे त्या साईडला आपण कपड्याची पायपिंग करून घ्यायची आहे. कपड्याची पायपिंग झाल्यावर आपण तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही लेस पण लावू शकता, नाही लावली तरी चालेल. मी पण याच्यावर एक गोल्डन कलरची लेस लावणार आहे. तुम्ही बघू शकता इथे छान असा हा कपडा याच्यामध्ये मी अटॅच करून घेतला आहे आणि त्याच्यावर छान अशी लेस लावलेली आहे. तुम्हाला जर डबल लेस आवडत असेल तर तुम्ही डबल लेस पण लावू शकता. बघू शकता तुम्ही याची शोल्डर पण मी फिटिंग केलेली आहे. शोल्डर मी अर्ध्या इंचावर मार्क करून फिटिंग केलेली आहे. तुम्ही बघू शकता पुढचा भाग खूप छान असा रेडी झालेला आहे. आणि ह्या साईडला आपल्याला तुम्हाला जर प्लेन आवडत असेल तर तुम्ही प्लेन पण ठेवू शकता, पण ह्या साईडला मी ह्याच कलरचा प्लेन कपड्याचा बो बनवून लावणार आहे. तर आता इथे आपण जी हाताची साईड आहे त्या हाताच्या साईडवर क्रॉस पट्टी ठेवून इथून आपण पलटी मारणार आहोत आणि याची फिनिशिंग करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता दोन्ही साईडकडून आपली व्यवस्थित फिनिशिंग झालेली आहे. फक्त ही पुढच्या साईडची फिनिशिंग मी जरा हा जो गोट केलेला आहे तो जरा जाडसर ठेवला आहे, जेणेकरून दिसायला असं छान दिसेल. हे बघा, बघू शकता तुम्ही, त्यातली ह्या साईडचा गोट थोडासा मी जाडसर ठेवलेला आहे. आता आपण हा पुढचा आणि मागचा भाग पूर्ण असा रेडी झालेला आहे. आता आपल्याला खाली ज्या प्लेट्स मारायच्या आहेत त्या प्लेट्सचा आपण माप काढूया. तर ह्या मुलीची खालची जी उंची आहे, चोळी उंचीपासून जी खालची उंची आहे ती 16ची आहे. तर 16वर आपण सगळीकडे मी मार्क करून घेतलेला आहे. 16चा हा कपडा एवढा निघालेला आहे. तर आता आपल्याला इथे अशा प्लेट देऊन मी ते कपडा कट करून घेतलेला आहे. ह्यावेळेस आपल्याला साधी जी आपली जी फ्रील येते, जी चून येते तशी मी करणार नाही आहे. ह्यावेळेस मी थोडंसं वेगळं असं, इथे बघू शकता तुम्ही, ह्या साईडची चून इथे घ्यायची आणि ह्या साईडने चून इथे घ्यायची. असं व्यवस्थित, हे बघा, बघू शकता तुम्ही, इथे दोन्ही चुन्यांचे तोंड एकमेकांसमोर ठेवायची आणि याच्यावर शिलाई मारायची. फक्त हे उलट्या साईडने, मी तुम्हाला सरळ साईडने दाखवते कारण तुम्हाला व्यवस्थित असं कळेल. हे बघा, इथे बघू शकता तुम्ही, ही चून आणि त्याच्या समोरासमोर ही चून घेतल्यानंतर इथे अशी शिलाई, आणि ह्याच दोन, इथे जशी मी चून घेतली तशी इथे ह्याच प्रकारे चून घ्यायची आहे, तशीच शिलाई मारायची आहे. त्याच्यानंतर हे पुढच्या साईडने ही अशी काही प्लेट तयार होते. ही प्लेट पण लहान मुलींना छान वाटते, तर तुम्ही ही पण ट्राय करू शकता. तुम्हाला जर ही नसेल आवडत
तर आपण दरवेळेस जी अशी चून करतो तशी पण चून तुम्ही करू शकता. हे बघा, इथे मी प्लेट पाडून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान अशा प्लेट्स इथे पडलेल्या आहेत. हे बघू शकता तुम्ही छान अशा प्लेट पडलेल्या आहेत. आता आपण याच्यावर जे आपला वरचा भाग आहे तो भाग याच्यावर उलट्या साईडने ठेवून इथे मी शिलाई करून घेणार आहे आणि इथे हे असं जॉईंट करून घेते. तर इथे पूर्णपणे मी खालच्या बाजूने आपले जे प्लेट्स बनवलेला कपडा होता ते पूर्ण व्यवस्थितपणे मी इथे लावून घेतलेला आहे. आता आपण ही बाजू उलटी करून आपलं जे माप आहे ते माप आपण इथे टाकणार आहोत. माप फक्त आपल्याला चेस्टचंच टाकायचं आहे. तर चेस्टचं माप आहे 5. पण इथे मी आता या दोन्ही बाजूचा सेंटर घेऊन इथे मार्क करून घ्यायचं. तर फिटिंग आहे 5ची, पण आपण कधी पण अर्धा इंच एक्स्ट्रा सोडायचा, जेणेकरून लहान मुलींना फ्रॉक हा लूजच लागतो. त्याच्यामुळे अर्ध्या इंचावर मी मार्क 5.5वर मी मार्क केलेले आहे. इथे फिटिंगची शिलाई देऊन पूर्णपणे खालीपर्यंत ही आपण शिलाई व्यवस्थित अशी मारून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला इथे फ्रॉक हा पूर्ण शिवून रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा पूर्ण घेरदार व्यवस्थित सगळ्या प्लेट पडलेल्या आहेत. खूप छान असा आपला फ्रॉक इथे शिवून रेडी झालेला आहे. हे बघू शकता ही जी मी प्लेन जागा ठेवली होती तिथे मी ह्याच काठाचा बंद करून लावलेला आहे. इथे बघू शकता छान असा सगळा व्यवस्थित फिनिशिंग सहित हा आपला फ्रॉक असा हा रेडी झालेला आहे. तुम्हाला जर हा फ्रॉक आवडला असेल तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला हा फ्रॉक कसा वाटला. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण